फ्रेंड, मी शेतामध्ये झोपले होते. मला लई मज्जा आली शेतामध्ये झोपायला. बघा मी पाण्याची बाटली डबा घेऊन मम्मी बरोबर खुरपायला आलते. शाळेत गेले नाही मी, आता शाळा सोडून दिली. ए लाडू, घरी जायचे का? मग तू झोपली. मम्मीनी माझ्या अंगावर पांघरून टाकलं होतं. बघा सिद्धीने कशी पाण्याच्या बाटल्या भरल्या होत्या. डबा, भेंडी, चपाती घेऊन आली होती. मला शेतात आली का भूक लागते. शेतात गेल्या गेल्या पहिली जेवली ती. त्यानंतर मला तिला मोबाईल खेळायला दिला. मोबाईल खेळली आहे ना दिदू. आणि मग त्यानंतर माझ्या मोबाईल आणून दिला. केव्हा झोपली ती कळलंच नाही सिद्धी मला खुरपायच्या नादामध्ये. तर सिद्धीच्या अंगावरती मी टाकला आहे स्कार्फ. आता पुन्हा मी खुरपायला आलेली आहे. घरी जाऊन म्हणलं का नको, ती थोडीशी आजारी आहे त्यामुळे ती शेतामध्ये झोपली होती. ते बघा शेतामध्ये सोयाबीन आहे. सोयाबीनला काही औषध मारलेलं होतं पण लवाळा, काही गवत वगैरे मरत नाही. लवाळा, हरळ, चिकणी हे गवताचे प्रकार आहे. ते काही मरत नाही औषधाने. काँग्रेस वगैरे मरत असतो तो खूप असं गवत वगैरे होतं. तसे दी आजारी आहे त्यामध्ये शाळेत गेलीच नव्हती. सर्दी खोकला वगैरे खूप मजा आली मम्मा उठल्यानंतर. तर आता मी खुरपून घेत आहे. तर सिद्धीकडे लक्ष देता येता ती झोपली आहे तर मन लागत नाही. ती डोक्याखाली उशी घेऊन झोपलेली आहे, म्हणजे दगड घेऊन झोपलेली आहे. त्यानंतर टावेल वगैरे आथरून झोपलेली होती ती. तर बघा आम्ही शेतकरी आमच्या मुलांना घेऊन बांधावरती झोपतात, कळतसुद्धा नाही. ते येतात, झोपतात, खेळतात. आणि तरी पण शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला भाव आला का पिकाला तर लगेच ओरडतात. आता सध्या कांदा, टोमॅटो, दूध याला खूप बाजार आहे. जेमतेम तेवढ्या पुरता असतो. तर आता शेतकऱ्याच्या मेथी, कोथिंबीर, शापू, पालेभाज्याला काही म्हणून काडी मात्र बाजार नाही. असं गुरांना चारिताय नेणंसुद्धा परवडत नाही. किंवा उपटायला जे लावलं जातात माणसं त्यांनासुद्धा पगार द्यायचंसुद्धा उरत नाही. तरी पण आरडत असतात. 4 दिवस बघा सिद्धी उठलेली आहे. तर कशी आलेली आहे माझ्याकडं, माझ्या अंगावर कार्प कुणी टाकलं वरडत आहे. तर छानपैकी अशी झोपलं उठून फ्रेशमध्ये उठलेली आहे सिद्धी. लाडूची झाली झोप. झाली का? माझ्या ती लाडू ये बटकली ती नुसती. कसं गोडवाने झोपलं तर झोप आली चांगली? नाही मी गेले तर भरत होती चांगली आणि नाही म्हणती. लाडूला लय गोड झोप आली. शेतामध्ये सोयाबीन खुरपायला आली लाडू. शाळेत गेली नाही. पुताई गेली ना? का नाही गेली तू शाळेत? कधी झोपलं मला तपास नाही खुरापायच्या नादात. झप्पळा आता सावली जाऊन बसा. मग आपण जाऊ. जेवायचे नाही जेवायचे आमच्या दुला दुल्ल इशा नाही. हुशार आहे आमची बाळ. उन्हाचं तेवढं आहे. झप्पळा आता जाऊन बसा. मला कार्प आणून द्या. थोड्या वेळ खुरापलं तर आता आम्ही जेवलो होतो. जेवण झाल्यानंतर आता घरी निघालेलो होतो. कारण सिद्धीचा झाला होता औषधाचा टाईम दुपारचा. तर दुपारच्या वाजल्या अडीच. खूप असं वारं वगैरे सुटलेलं, आभाळ आलेला आहे. असं कधी कधी असं रिमझिम पाऊस येत आहे. ढगाचं दाटून आलं की बघा दारापुढं मका आहे. तर सिद्धी कशी झाकून जात आहे, काही दिसत नाही. तर चला आम्ही घरी जाऊन आता सिद्धीला देत आहे औषध. तर कशी चाललेली आहे रिपीट मागं मी व्हिडिओ काढते म्हणून. माझा काढ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. थँक्यू, धन्यवाद.